तुम्हाला माहिती आहे का फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय? नमस्कार. आपण पाहतात दृष्टी फॉरेन्सिक लॅब आणि मी आहे आशिष दीपक देसाई, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक लॅब. तर आज आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे. एखादा गुन्हा घडला असेल तर तेथील सत्य बाहेर काढणे हे प्रमुख उद्देश असतं. विज्ञानाच्या आधारे पुरावे गोळा केले जातात. फॉरेन्सिकमध्ये ते पुरावे पूर्णपणे ॲनालिसिस केले जातात आणि ते पुरावे कोर्टामध्ये हजर केले जातात. याला म्हणतात फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन. फिंगरप्रिंट, CCTV फुटेज, तिथे मिळालेले मोबाईल असेल किंवा तेथे मिळत असलेले बायोलॉजिकल फ्लुइड जसे की रक्त, DNA मिळेल आपल्याला किंवा वेगवेगळे पुरावे ज्या क्राईम सीनवर मिळतात ते पुरावे आपल्याला फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन करायला मदत करतात. तसेच तेथे करण्यात आलेले स्केचिंग, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी हे त्या पुराव्याला अधिक बळकट बनवतात. फॉरेन्सिक तपासणी फक्त गुन्ह्यासाठीच नाही, म्हणूनच फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन हे बँका, इन्शुरन्स कंपनीज, वकील, पोलीस व सामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. फॉरेन्सिक सायन्स म्हणजे सत्य बाहेर काढण्याचा एक मार्ग आणि निरपराध लोकांना सोडवण्यासाठी याचा वापर होतो. तसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. तर हे होतं फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन बद्दलची संक्षिप्त माहिती तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच वेगवेगळ्या फॉरेन्सिकच्या माहितीसाठी आजच दृष्टी फॉरेन्सिक चॅनलला लाईक करा. आपण मराठीमध्ये फॉरेन्सिक सायन्सची सिरीज चालू केलेला आहोत. धन्यवाद.